सीतेला घेऊन श्रीलंकेला जात होता तेव्हा जाताना त्यांच्या रस्त्यामध्ये जटायू हा पक्षी आडवा आला. येतो मग. चला तर काही आता आपला अचानक भयानक प्लॅन ठरलाय की आपण चाललोय टाकेदला. कसा काही इतिहास आहे अवधूतला माहितच असेल, तो सांगेलच आपल्याला. सो चला भेटूया. चला मावशी येतो मग. तर गाईज आपल्या गाड्या आपण इथे लावल्या होत्या, तर गाड्यांना देऊया आराम. सो चला गाईज जाऊया, भेटतो तुम्हाला पुढे. तुम्ही बघू शकता इथून आहे ना टाकेद जवळपास आहे. किती किलोमीटर आहे? 17 किलोमीटर आहे. आणि इथे डिझेल भरायला आपण आलोय. डिझेल वगैरे भरूया गाडीमध्ये. आजचे स्पॉन्सर आहेत अवधूत जी आहेर. सो गाईज फायनली आता आपण फ्युएल अप वगैरे केलंय आणि आता आपण चाललोय टाकेदच्या दिशेने. परत एकदा आपण हायवेला लागलोय. गाईज यांचं गाव म्हणजे ना खेडगाव आहे, बट आहे ना या साईडचं म्हणजे तुम्ही रस्ते वगैरे पाहाल ना नाशिक पेक्षा कमी नाहीये. लवितकरांनो फुल इज्जत माझ्याकडून तुम्हाला. सो चला भेटूया. तुमचं गाव मला माहिती आहे खूप आवडलंय. तर गाईज आता आपण आलोय साकूर गावात आणि आपल्याला हे गाव टाकेदला जाताना लागतंय. अजून बघू किती गावं वगैरे लागतात, मी सांगेलच तुम्हाला, तशी माहिती देईलच तुम्हाला. सो चला. सो गाईज फायनली आपण पोहोचलो टाकेदला. तुम्ही बघू शकता की हे आपलं टाकेदचं लोकेशन आहे आणि आपल्यासोबत तुम्ही बघितलंच असेल की अवधूत आहे, विश्वदीप आहे, त्याचबरोबर तो मयूर पण आहे. सो चला आता आपण जाऊया पुढे, भेटूया डायरेक्टली मंदिरामध्ये जाऊन. सो गाईज फायनली आपण आलोय मंदिरात. तुम्ही बघू शकता बॅक साईडला मंदिर दिसतंय. सो चला तुम्ही मला फॉलो करा. तर गाईज आता आपल्यासोबत अवधूत आहे. अवधूतला आता या ठिकाणाची सर्व माहिती आहे माझ्या मते, म्हणजे अवधूतला माहिती असतेच आणि तुम्ही बघितलेलं आहे, कारण की पंचवटीला गेलो तर अवधूतनेच आपल्याला माहिती सांगितली होती. धार्मिक स्थळांबद्दल सर्वात जास्त माहिती आमच्यामध्ये अवधूतला आहे. सो चला आता आपण लगेच अवधूतकडे जाऊया. अवधूतची तुम्ही माहिती ऐका, त्याच्यानंतर परत आपण भेटूया. नमस्कार. आता आपण टाकेद या ठिकाणी आहोत. टाकेद या ठिकाणाचं वैशिष्ट्य असं की इथे असं ही घटना रामायणाशी निगडीत आहे. रामायणाशी निगडीत असं म्हणायचं गेलं तर जेव्हा प्रभू श्री रामचंद्र वनवासाला निघाले तेव्हा त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला. तर त्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये ते नाशिक येथे राहत होते आणि त्यानंतर नाशिक येथे राहत असताना पंचवटी या ठिकाणाहून रावणाने सीतेचं हरण केलं. ही कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. पण इथले टाकेदचं महत्व काय, तर जेव्हा रावण सीतेला घेऊन श्रीलंकेला जात होता तेव्हा जाताना त्यांच्या रस्त्यामध्ये जटायू हा पक्षी आडवा आला. का, तर तो रामाचा भक्त होता. जटायू हा पक्षी सीतेला वाचवण्याकरता रावणाशी युद्ध करू लागला. त्या ठिकाणी जटायूचे आणि रावणाचे फार मोठे युद्ध झाले. युद्ध होत असताना रावणाकडे बाण होता. त्या बाणाने काय केलं असेल तर जटायूचे दोन्ही पंख छाटले. पण ते पंख छाटल्यानंतर जटायू टाकेद या ठिकाणी येऊन पडला. पण आश्चर्य असं की जटायूला हे मरण हे मोक्षाचं हवं होतं. म्हणजे त्याची अशी इच्छा होती की आपल्याला हसत हसत मरण यावं आणि शेवटी आपल्याला रामाच्या मांडीवर मृत्यू यावा. म्हणून जटायू हा पक्षी रामाचं ध्यान करू लागतात आणि प्रभू श्री रामचंद्र प्रसन्न होतात आणि या ठिकाणी येऊन ते राम काय करतात, त्या जटायूला पाणी पाजायचं असतं म्हणून जमिनीमध्ये एक बाण मारतात आणि ते बाण मारल्यानंतर तिथून पाणी निघतं. विशेष आश्चर्याची बाब अशी की त्यावेळेस मारलेला बाण आणि त्यावेळेस निघालेलं पाणी हे अजूनही त्या ठिकाणाहून निघत असतं. त्यामुळे या तीर्थाला मोठं महत्व आलेलं आहे. तर गाईज विषय असा आहे की तुम्हाला सर्वांना माहितच असेल की आपली नाशिक भूमी ही देवभूमी मानली जाते, कारण की प्रभू श्रीराम इथे वनवासाला आले होते आणि त्यामुळे इथे आजूबाजूच्या भागात काय झालेलं आहे, काही घटना घडलेल्या आहेत, त्यातलाच हा एक भाग आहे. आणि आपण रामशेजला पण गेलो होतो. रामशेज याचा अर्थ काय होता, तर राम तिथे राहिले होते म्हणजे ते झोपले होते तिथे एक दिवस, त्यामुळे त्या किल्ल्याला देखील रामशेज असं नाव आलं होतं. आणि त्याच्यानंतर हे दुसरं ठिकाण आहे ते टाकेद, जिथे सीतेचं हरण झालं होतं आणि सीतेचं हरण झाल्यानंतर त्या जटायू पक्षाने वाचवलेलं दिसून येतं, जसं की तुम्हाला अवधूतने माहिती सांगितलीच. आणि तो बाण कुठे मारला होता तर त्याचं लोकेशन तुम्हाला आहे ना इथे दिसेल. हे बघा, या जंगलामध्ये तेच रामाने बाण मारलेला आहे. ते बाण मारून निघाल्यानंतरचं पाणी
त्या कुंडामध्ये येत असतं, ज्याचा आपण आता शूट घेतलंच आहे. तर गाईज ऍक्च्युअली आहे ना, पिंडीच्या आतमध्ये शिवलिंग आहे आणि आपल्या मनामध्ये ते एक इच्छा ठेवायची आणि त्याचा सत्पन्न असं आहे की म्हणजे ते आपण जर बाहेर काढलं आणि ते आपण या कुंडामध्ये काय करायचं, बाहेर काढल्यानंतर ते कुंडामध्ये येऊन धुवायचं आणि परत त्याच्यामध्ये नेऊन ठेवून द्यायचं. आपण एक मनात इच्छा धरलेली असते की मग ती इच्छा काय होते, पूर्ण होते असं म्हटलं जातं. सो तुम्ही बघितलं असेल, आपण सिनेमॅटिक शूट वगैरे घेतलंय, सो तुम्ही ते बघितलं असेल आणि तुम्ही पण येऊन नक्की ट्राय करा हे. आणि हे लोकेशन कुठे आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, सो सर्च करा आणि नक्की या. आपण खूप ट्राय केलं बट पॉसिबल नाही झालं त्याच्यामुळे. सो चला आता काय, आपली इच्छा एवढी मोठी आहे ना की त्या इच्छेपर्यंत पोहोचण्यासाठी अजून आपल्याला खूप कष्ट करायचे. आपल्याला अजून एक इथे युट्यूबर भेटलेले आहेत. सरांना भेटून खूप छान वाटलं आपल्याला पण. सर पण रायडर आहे, त्यांचं पण मोटो ब्लॉगिंग करतात ते. सो सर थँक्यू, तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं. नवीन जनरेशनचे ब्लॉग बघून मजा येते. हो, सर. लगेच सबस्क्राईब केलं चॅनलला, जरूर सबस्क्राईब हो, करा. सर. माझा पण फुल सपोर्ट आहे श्रेयश तुम्हाला. ब्लॉग्स. सबस्क्राईब करा आणि सरांना पण सबस्क्राईब करा, रायडर टेल. थँक्यू. तर गाईज फायनली आता आपण आलोय हॉटेलमध्ये आलोय, कारण की अवधूतने पण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि फिरण्याच्या म्हणजे एक्साइटमेंट मध्ये आम्ही पण म्हणजे जास्त हे म्हणजे अथीर झालो होतो, त्याच्यामुळे आम्ही पण काही खाल्लं नाहीये दिवसभर. आणि म्हणजे आता लिटरली किती वाजले, आता वाजले जवळजवळ 4 वाजले. तुम्ही बघू शकता इथे 4 वाजलेले दिसत असतील तुम्हाला. आणि आता फायनली आम्ही हॉटेलमध्ये आलोय. अवधूत किती भूक लागली? प्रचंड. यांची वाट बघत होतो मी सकाळपासून, येथील जेवण करायला. भाऊ तिकडूनच जेवण करून आले. आता मी सकाळपासून उपाशीच आहे. आता म्हटलं करू काहीतरी नाश्ता म्हणून थांबलो. सो चला आता आम्ही थोडंसं काहीतरी घेतो वगैरे, खातो वगैरे आणि भेटतो तुम्हाला. सो गाईज फायनली आता सर्व खाऊन वगैरे झालंय. आता निघालो बॅक टू लवहित, कारण की आपण लवहितला गाडी लावली होती. सो चला पहिल्यांदा अवधूतच्या घरी वगैरे जाऊया. सर्वजण तुम्हाला इथे गाडीत बसून तयार दिसत असतील. सो चला मी पण बसतो गाडीत आणि जाऊया आता आपण. Full steam through the setbacks. You can't win them all, but I'm proud I tried. Glad we had a dialogue. It's good to shake the mind.